मित्रांनो, सर्वांचं विजडम IAS अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला या टायटलवरून समजलं असेल की आज आपण PSI पदाचं वेतन, त्याची बढती काय असते, त्याची कर्तव्य काय असते, त्याच्या जबाबदाऱ्या काय असते याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे. परंतु ही माहिती घेण्याआधी तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील. चला, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि ही माहिती अशी मिळणार आहे की ही माहिती तुम्हाला आजपर्यंत कुठेही मिळाली नाही आहे. त्यामुळे सर्वांना एकच विनंती करतो की हा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे. चला, तर वन बाय वन आपण सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर बघा, सुरुवातीला PSI पदाचं वेतन. तर PSI पदाचं वेतन किती असते हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुमच्यासमोर मी डायरेक्ट PSI पदाच्या वेतनची जी पेमेंट स्लिप असते, जी पेमेंटची स्लिप असते ती स्लिपच मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. परंतु या स्लिपवर जाण्याआधी काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी जाणून आपण घेऊयात. बघा, ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस या ऑफिसकडून तुमचं हे पेमेंट निघते. तर बघा, मुंबईमध्ये साऊथ रिजन आहे, या रिजनची हे पेमेंट स्लिप आहे. काही गोष्टी हाईड केलेल्या आहेत कारण काही गोष्टी ह्या असतात, ह्या इम्पॉर्टंट असतात की ज्या गोष्टी आपल्याला हाईडच कराव्या लागतात. बघा, यावरती तुम्हाला काय दिलेलं असते तुमच्या पेमेंट स्लिपवरती, तर एम्प्लॉईचं पूर्ण नाव दिलेलं असतं. PSI जे व्यक्ती आहेत या PSI व्यक्तींचं पूर्ण नाव या पेमेंट स्लिपवर तुम्हाला दिलेलं असते. त्या व्यक्तीची जन्मतारीख तुम्हाला इथे दिलेली असते, डेट ऑफ बर्थ. त्या व्यक्तीचा UID नंबर म्हणजेच त्या व्यक्तीचा आधार क्रमांक सुद्धा तुम्हाला इथे दिलेला असतो. ठीक आहे, म्हणजे PSIचा. त्यानंतर GPF DCPS म्हणजे काही तुमच्या पेन्शन योजना असतात त्याचा जो अकाउंट नंबर असतो तो सुद्धा तुम्हाला इथे दिलेला असतो. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुमचा इथे दिलेला असतो. बँक अकाउंट नंबर, त्या PSIचा बँक अकाउंट नंबर त्या पेमेंट स्लिपवरती दिलेला असतो. इथे DDO कोड सुद्धा दिलेला असतो. डेझिग्नेशन जे की तुम्हाला माहितीच आहे, क्रीम आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर. त्यांची डेट ऑफ जॉईनिंग जी असते 2018ला या व्यक्तीची जॉईनिंग झाली होती ती दिलेली असते. त्यानंतर पे कमिशन कितवं आहे, 7वं आणि 8th पे कमिशन हे लागू होण्याच्या पुढे आहे, लागू होऊ शकते. IFSC कोड त्या बँकेचा दिलेला असतो. पॅन क्रमांक दिलेला असतो. सॅलरी कुठल्या मंथची आहे तर जून 2022ची. आता तुम्ही म्हणाल की सर 2024 चालू आहे, बरोबर आहे, 2 वर्ष आधीची आहे. तर या पेमेंटमध्ये काही ना काही वाढ झाली असेल ते तुम्ही कन्सिडर करून घ्या. त्यानंतर डेट ऑफ द रिटायरमेंट म्हणजे कुठल्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहे 2050 मध्ये, तो दिवस सुद्धा तुमच्या पेमेंट स्लिपवर दिलेला असतो, म्हणजे PSIच्या पेमेंट स्लिपवर दिलेला असतो. किती लेवलचं पेमेंट असते तर S14 लेवलचं असते. 38,600 म्हणजे 38,600 पासून तर 1,22,000 तुमची पेमेंटची लेवल असते, रेंज असते. आणि हा बेसिक पे आहे, हा 42,200. हा 2 वर्ष आधीचा आहे. हा तुमचा मे बी 3,000 5,000 हा वाढू शकतो. हा 45,000 ते 50,000च्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे वाढून 24 मध्ये. ठीक आहे, तो तुम्ही कन्सिडर करून घेऊ शकता. आता या पेमेंटचं डिस्ट्रीब्युशन कसं काय असतं तर बघा, आपण PSI पदाचं वेतन बघतोय तर या पेमेंटचं डिस्ट्रीब्युशन बघा, आताच आपण बघितलंय. बेसिक पेमेंट किती असतं, 42,200 रुपये. याच्यामध्ये HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स असतो तब्बल 11,394 रुपयाचा. त्यानंतर DA असतो, डिअरनेस अलाउन्स, 13,082 रुपये. SDA CLA WA हा सुद्धा अलाउन्स 23,300 आणि 100. त्यानंतर 7PC पेन्शननुसार 3,067 रुपये. नंतर IVF अलाउन्स असतो तुमचा 1,500 रुपये आणि ग्रॉस ॲडजस्टमेंट असतात तुमचे 7,740. अशी टोटल सॅलरी जाते 79,406 रुपये. किती, 79,406 रुपये ही तुमची टोटल ग्रॉस नेट जाते, ग्रॉस जाते. त्याच्यानंतर तुमचे गव्हर्नमेंटच्या रिकव्हरीज म्हणजे ह्या डिडक्शन आहे, हे मायनस होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. किती रुपये, प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये, GIS हे इन्शुरन्स असतात हे 480 रुपये. हे ॲडजस्टमेंट आहे, इथं 7,740 मिळाले होते, हे इथं तुमचे मायनस होतात. सॅम्पल म्हणजे स्टॅम्प रिव्हेन्यू हा तुमचा 1 रुपया. आणि DCPS तुम्हाला आधीच सांगितलं पेन्शन 5,529. असे टोटल तुमचे 13,950 रुपये इथं निगेटिव्ह होतात, मायनस होतात. त्यानंतर हे जे आहे हे गव्हर्नमेंटची रिकव्हरीज आहे. नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज काय, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी 4,100 रुपये. ओके, 4,100. आता हे काय आहे तर प्रत्येक महिन्याला मंथली तुमचे 4,100 रुपये हे कटत जातील आणि हे या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जमा होत जातील. जेव्हा केव्हा तुम्हाला हे 4,100 प्रत्येक महिन्याचे मिळून टोटल हे पाहिजे असतील तेव्हा तुम्ही काढू शकतात.
याच्यावर तुम्हाला व्याज सुद्धा मिळते. ओके, असे हे 4,100. तर अशी नेट तुमची सॅलरी जाते 61,365. 61,356 रुपये तुमची नेट सॅलरी जाते. हे 2022ची सॅलरी सांगत आहे. आता याच्यामध्ये 10,000 ऍड करून घ्या, जवळपास 71,000 रुपये तुमची नेट सॅलरी PSI पदाची जाऊ शकते. तब्बल एवढी सॅलरी तुमच्या जवळ आहे. आलंय लक्षामध्ये? पुढच्या स्लाइडवर तुम्हाला याच्यापेक्षा आणखी समजावून सांगतो. बघा, टोटल तुमची सॅलरी किती आहे? 79,406. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे डिडक्शन 13,950. नॉन गव्हर्नमेंट म्हणजे बँकेमध्ये तुम्ही जमा करताय 4,100. तर टोटल तुमच्या हातामध्ये सॅलरी येणार आहे 61,356. याच्यामध्ये तुम्ही 10,000 प्लस करा, प्लस 10,000 करा, तर टोटल सध्याची सॅलरी तुमची 71,000 रुपये ही नेट PSI या पदासाठीच पाहिजे जाते. एवढी मोठी सॅलरी जाते. जर तुम्ही PSI ड्रीम स्वप्न ठेवलं तर नक्कीच ही सॅलरीला मोटिवेशन ठेवा, सॅलरीला इन्स्पिरेशन ठेवा. तुम्हाला 100% इथं यश मिळू शकते. हा जो स्क्रीनशॉट आहे हाच तुमच्या भिंतीवरती जिथं झोपतात तिथे चिटकवून द्या. तुम्हाला हेच मोटिवेशन भेटेल PSI बनण्यासाठी. PSI या पदाची एज लिमिट काय, शारीरिक पात्रता काय, अभ्यासक्रम काय, कट ऑफ काय, हा सर्व व्हिडिओ मी बनवला आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही या सर्व गोष्टीचा व्हिडिओ बघू शकता. आता पुढे PSI पदाची बढती म्हणजे काय? PSI पदाची बढती म्हणजे PSI पदाचं प्रमोशन कुठल्या कुठल्या पदावर होते. आता PSI पदाचं डायरेक्ट जर तुम्ही पकडलं तर PSI पासून तुम्ही DCP होऊ शकता, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. परंतु हे होण्याआधी PSIच्या खाली कुठले कुठले पदं असतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर या पदांनंतर PSI होते. सर्वात आधी आता PSIच्या आधी कुठले कुठले पदं असतात? तर पोलीस शिपाई याची भरती होते आणि या भरती थ्रू तुम्ही येथे रुजू होता. या भरती थ्रू तुम्ही पोलीस शिपाई या पदावर रुजू होतात. या पोलीस शिपाई नंतर 7 ते 8 वर्षानंतर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल होतात. पोलीस कॉन्स्टेबल नंतर 8 ते 9 वर्षानंतर तुम्ही पोलीस नाईक होतात. पोलीस नाईक नंतर 5 ते 6 वर्षानंतर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल होतात आणि पोलीस कॉन्स्टेबल नंतर तुम्ही असिस्टंट सब इन्स्पेक्टर होतात परत 5 ते 6 वर्षानंतर, म्हणजे ASI. आता हे जे सर्व पद आहेत हे आहेत तुमचे ग्रुप C म्हणजेच गट क चे हे पद आहेत. आणि या ASI नंतर जे तुम्ही बनतात ते असतात तुमचे PSI. म्हणजे एवढे खटाटोपी नंतर तुम्ही PSI बनतात. परंतु या PSI पदावरून तुम्हाला PSI या पदावरून कुठले कुठले प्रमोशन मिळतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर PSI पदावरून तुम्ही काय बनता? सुरुवातीला बघा ASI असता आणि ASI वरून तुमचं प्रमोशन PSI होते. आता PSI नंतर 7 ते 8 वर्षानंतर तुम्ही API होता, म्हणजेच असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर. ओके, असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर. आणि याच्या 7 ते 8 वर्षानंतर तुम्ही PI होतात. आता असिस्टंट PI जे आहे हे आहे तुमचं क्लास 2चं पद. ओके, हे आहे तुमचं क्लास 2चं पद. आणि PI म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर हे आहे तुमचं क्लास 1चं पद. आणि या PI नंतर सुद्धा तुम्ही 3 ते 5 वर्षानंतर सिनियर PI बनतात. बघा, आता जरी तुम्ही PSI नंतर API व्हायला तुम्हाला 7 ते 8 वर्ष लागले, परंतु काही विशेष बाबी आहेत ज्याच्यामध्ये तुमचा गडचिरोली जिल्हा येतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर तुम्ही 3 ते 5 वर्ष जर सेवा दिली तर तुम्ही डायरेक्ट PSI वरून ASI होऊ शकता. हे इथं एक काय म्हणतात त्याला अपवाद आहे, कारण की गडचिरोली हा जिल्हा आहे, हा नक्षलग्रस्त भाग आहे. या भागामध्ये विशेष सेवा दिली तुम्हाला 3 ते 5 वर्षामध्येच PSIचं प्रमोशन ASI होते. आता सिनियर PI झाल्यानंतर तुम्ही काय होऊ शकता? बघा इथे सिनियर PI नंतर तुम्ही डायरेक्ट सिनियर पोलीस इन्स्पेक्टर हे सुद्धा तुमचं क्लास 1चं पद आहे. हे झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही ACP होता. किती? 7 ते 8 वर्षानंतर. आता ACP म्हणजेच तुमचं DYSP आहे, डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, हे ACP आहे. आणि या ACP नंतर 3 ते 5 वर्षानंतर जशा जागा रिक्त असतील तसे तुम्ही DCP बनता. म्हणजे तुम्ही PSI वरून सरळ काय बनलेले आहेत? DCP. आता कितव्या वर्षी जर तुम्ही PSI बनले तर
त्यानंतर कितव्या वर्षी तुम्हाला DCP मिळते. कारण प्रत्येकाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 58 वर्षे वय झाल्यानंतर तुमची रिटायरमेंट येते, तुम्ही रिटायर होतात, बरोबर आहे. तर PSI वरून तुम्ही DCP बनणार हे नाही आहे, शक्य नाही आहे. कारण तुम्ही कमी वयात जर PSI लागले तरच तुम्ही DCP बनू शकता, नाहीतर तुम्ही ACP म्हणून सुद्धा तिथं रिटायर होऊ शकता किंवा तुम्ही सिनियर PI बनून सुद्धा रिटायर होऊ शकता. आता मी तुम्हाला यानंतर हे सांगतो की तुम्ही किती वर्षामध्ये तिथं PSI वरून DCP होऊ शकता. बघा, तुम्ही जर 21 ते 25 वर्षाचे असताना लागले PSI तर तुम्ही तिथं DCP म्हणून रिटायर होऊ शकता. तुम्ही जर 25 ते 30 वर्षामध्ये PSI असताना PSI लागले तर तुम्ही ACP तिथे रिटायरमेंट घेऊ शकता किंवा रिटायरमेंट होईपर्यंत पोस्ट मिळू शकते. जर तुम्ही 30+ वर्षाचे असताना PSI लागले तर तुम्हाला फक्त सिनियर PI पर्यंतच प्रमोशन मिळू शकतं. कारण तुमची रिटायरमेंटची एज लिमिट हे 58 वर्षे आहे, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर तुमचे PSI पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, PSI पदाचे कर्तव्य काय काय असतात आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय काय असतात हे सुद्धा प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मध्ये कलम 64 आणि कलम 66 मध्ये पोलिसांचे कार्यकारी अधिकार व कर्तव्य सांगितले आहे. बघा, तुम्हाला एक्झाममध्ये हा प्रश्न सुद्धा विचारू शकता, कुठला अधिनियम आहे 1951चा, त्याच्यामध्ये कलम 64 आहे आणि कलम 66 आहे, याच्यामध्ये पोलिसांचे कार्यकारी अधिकार आणि कर्तव्य सांगितले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत. कुठले कुठले बघा, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे तपास हे पोलीस अधिकाऱ्यांचे कामे आहेत. आता कायदा आणि सुव्यवस्था याची अंमलबजावणी ही सुरळीत होते का हे बघणं पोलिसांचं PSIचं काम असतं आणि गुन्ह्याचा तपास करणं हे सुद्धा PSIचं काम असतं. आता डिटेलमध्ये आपण कलम 64 आणि कलम 66 काय हे सुद्धा बघणार आहोत. बघा, कलम 66 मध्ये काय सांगितलेलं आहे, कलम 66 मध्ये पोलिसांचे जे अधिकार आहे किंवा कर्तव्य आहे किंवा जबाबदाऱ्या ह्या सांगितल्या आहेत, ह्या आपण बघूया. पहिली आहे समन्स बजावणे तसेच अधिपत्र व इतर आदेश तत्परतेने पाळणे. जे काही समन्स असतील हे गुन्हेगार असतील, आरोपी असतील किंवा जनता असेल, यांना समन्स बजावण्याचं काम हे PSI या पदाचं असतं किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं असतं. त्यानंतर दखलपात्र अपराधासंबंधी माहिती मिळवणे व क्षमतेनुसार रोखणे. जर कुणी अपराध करत असेल तर रोखण्याचं काम हे पोलीस अधिकारी आणि PSIचं असतं. त्यानंतर सार्वजनिक उपद्रव निर्माण होण्यास आळा घालणे. जर कुणी सामाजिक स्थळे असतात किंवा पर्यावरणीय किंवा पर्यटक स्थळे असतात, तिथे कुणी उपद्रव करत असेल त्याला आळा घालणे हे पोलीस अधिकाऱ्यांचं काम असतं. हे कलम 64 यानुसार असतं. न्यायालयाने प्राधिकृत केले असलेल्या व्यक्तीला विनाविलंब अटक करणे, म्हणजे अरेस्ट वॉरंट ज्याचा निघतोय त्या व्यक्तीला विनाविलंब अटक करणे हे सुद्धा काम PSIचं असतं. इतर पोलीस अधिकाऱ्यांना वैध व वाजवी मदत करणे, म्हणजे तुमच्या खालचे जे तुमचे हेड कॉन्स्टेबल असतील, जे तुमच्या खालचे पोलीस नाईक असतील, जे तुमच्या खालचे ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर असतील, त्यांना मदत करणे हे सुद्धा PSIचं काम असतं. त्याच्यानंतर आपण पुढे बघूयात, त्यांचे सामाजिक कर्तव्य सुद्धा दिली आहे. कलम 66 नुसार PSI किंवा पोलीस अधिकाऱ्याची सामाजिक कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत. ती कुठली कुठली आहेत तर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या हतबल व असहाय्य व्यक्तीस मदत करणे, म्हणजे जे व्यक्ती अपंग असतील, दिव्यांग असतील त्या व्यक्तींना पोलीस अधिकाऱ्यांनी मदत करणं हे सुद्धा सामाजिक कर्तव्य आहे. सामाजिक ठिकाणी असलेल्या नशा चढलेल्या तसेच वेड्या व्यक्तींना ताब्यात घेणे. जे व्यक्ती दारुड्या ज्या व्यक्ती असतात, जे दारू ड्रिंक करतात त्या व्यक्तींना ताब्यात घेणे. अटक केलेल्या व्यक्तीस गरज असल्यास उपचार व अन्न पुरवणे. असं काही नाही आहे त्या व्यक्तीने दारू पिली म्हणजे मग त्याला अटकच करणे. त्या व्यक्तीस जर उपचाराची गरज असेल तर त्याला दवाखान्यात नेणे, त्याला जर भूक लागलेली असेल तर त्याला अन्न पुरवणे हे सुद्धा पोलिसांचं काम आहे. स्त्रिया आणि बालके यांच्याशी वागताना सभ्य आणि सौम्यपणे वागणे. तुम्हाला माहिती आहे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे पहिले तर स्त्रियांना जर अटक करायची असेल किंवा त्यांना कस्टडीमध्ये घ्यायचं असेल तर तिथं महिला पोलीस असणे गरजेचं आहे. जर पुरुष पोलीस असेल तर त्या स्त्रियांसोबत आणि बालकांसोबत त्यांना सभ्य आणि सौम्य वर्तणूक इथे करावी लागणार आहे. आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी
प्रयत्नांची शिकस्त करावी. आता तुम्हाला माहिती आहे, जर एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठे आग लागली असेल घराला, तर तिथं फायर ब्रिगेडची वाट तुम्हाला बघत बसायची नाहीये. तुम्ही एक अधिकारी आहे, तर तुमचं हे सामाजिक कर्तव्य बनते की सर्वात आधी तुम्ही तिथं प्रयत्न करायला पाहिजे आग विझवण्यासाठी. जनतेला अपघात व संकट काळात मदत करावी. जर कुठे ॲक्सिडेंट झाला असेल, तर पब्लिक प्लेस असेल, तर तुम्ही पोलीस या नात्याने तिथं त्यांना सहकार्य करणे हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. ही झाली पोलिसांची कर्तव्ये, वेतन आणि बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्यात. परंतु ह्या गोष्टी बघत असताना तुम्हाला जर हे पद आहे, PSI हे पद आहे, हे MPSC कंबाईन या परीक्षेमधून भरल्या जाते. तुम्हाला जर या परीक्षेचे मोफत व्हिडिओ किंवा या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे मोफत व्हिडिओ बघायचे असतील, तर आपलं विजडम IAS MPSC हे यूट्यूब चॅनल, या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ मिळतील. तिथे जाऊन हे व्हिडिओ बघा. जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. जर तुम्हाला MPSC कंबाईनची पेड बॅच घ्यायची असेल, तुम्हाला त्याचे क्लासेस घ्यायचे असतील, तर विजडम IAS हे आपलं ॲप आहे ॲप स्टोअरवरती. गुगल प्ले किंवा गुगल ॲप स्टोअरवरती हे ॲप आहे. या ॲपवरती जाऊन ह्या लोगोचं ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या बॅच जॉईन करता येतील. ओके, चला तर मित्रांनो, तुम्हाला आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून टाकायचं आहे. असेच व्हिडिओ जर तुम्हाला रोज बघायचे असतील तर साईडला एक बेल आयकॉन आहे, घंटी आहे, त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबूयात आजच्यासाठी. पुन्हा एकदा भेटूयात अशाच व्हिडिओमध्ये.